आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साईंच्या प्रसादालयामध्ये साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद दिला जातोय। खिचडीसाठी 16 टनांपेक्षा अधिक साहित्याचा वापर केला गेलाय। आषाढी निमित्त साईबाबांची मुख्य मूर्ती ही विशेष सजवण्यात आली। महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी अशी वर्षातनं दोनदा प्रसाद भोजनात उपवासाची खिचडी दिली जाते। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर या आरतीनंच रोज नित्य नियमाने साईबाबांच्या दर्शनाची सुरुवात होते आणि त्यानंतर सर्वसामान्य भक्त साईबाबांचे दर्शन घेतात। आज आषाढी एकादशी, राज्यभर आषाढी एकादशीचा उत्साह असताना शिर्डीत देखील साईबाबांना विठ्ठल स्वरूप मानून साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। आणि याचबरोबर साई संस्थांच्या प्रसादालयात देखील साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी याचा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे। आज दिवसभर जवळपास 50 ते 60 हजार भाविक या खिचडीचा या ठिकाणी आस्वाद घेतील आणि निश्चितच जर पाहिलं तर तब्बल 16 टन असलेली ही खिचडी या ठिकाणी भक्तांना देण्यात येते। यामध्ये शेंगदाणे जवळपास 4500 किलो, साबुदाणा 6000 किलो, तर बटाटे 3500 किलो आणि शेंगदाणा तेल हे जवळपास 1100 किलो असं हे सगळं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पाहिलं तर खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे। साबुदाण्याची खिचडी आणि त्याच्याबरोबर उपवासाची असलेली शेंगदाण्याची आमटी हा मेनू महाशिवरात्र आणि आषाढी एकादशीला साईबाबा संस्थानात ठेवण्यात येतो। आज दिवसभर जवळपास 50 ते 60 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील असं संस्थांकडून सांगण्यात आलंय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।